श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा असणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला कोणती कार्य हाती घ्यायची आहेत, कोणत्या गोष्टी विशेष घडू शकतात आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेत आहोत. याच दृष्टिकोनातून या महिन्यामध्ये विवाह कार्यासाठी गती मिळेल का, गुरूंची साथ तुम्हाला असेल का, याबद्दल सुद्धा समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं आणि प्रथम स्थानाचे अधिपती शनी यांचं गोचर तृतीय भावातनं आहे. तिसऱ्या घरातनं मीन राशीतनं शनींचं गोचर हे बुध आणि मंगळांच्या अस्त युतीमध्ये आहे. आता शनी अस्त आहेत, बुध आणि मंगळ पण अस्त आहेत. त्यामुळे या महिन्याच्या 19 एप्रिल पर्यंत तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे स्वतःच्या आरोग्या बाबतीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दरम्यान तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये पायपावलांमध्ये थकवा जाणवू शकतो. आणि विशेष म्हणजे कुठलंही काम करताना जो अतिउत्साह तुमच्याकडे असतो त्या उत्साहाला सुद्धा कुठेतरी गती कमी झालेली दिसून येऊ शकते. आजचं काम उद्यावर करणं, एखादं कार्य हाती घेतलंय ते अर्धवट सोडणं, असे काहीसे या दरम्यान तुम्हाला योग आहेत. म्हणून विशेष लक्ष द्यायचं आहे. आपल्या कामाची गती कमी होत असेल तर तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे. पहिला पंधरवडा यासाठी असणार आहे. पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये निश्चित तुम्ही तुमची कामे व्यवस्थित पूर्ण करू शकणार आहात. याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात. धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो. या महिन्यात कुटुंब सौख्य तुम्हाला उत्तम मिळेल. कुटुंबाची साथ सोबत मिळेल. कुटुंब सौख्य उत्तमरित्या मिळणार आहे. कुटुंबामध्ये काही मतभेद कलह होते ते आता संपुष्टात येऊ शकतील. शनी तृतीयात आलेत त्यामुळे परिश्रम अधिक घडणार आहेत. आणि त्यात विशेष म्हणजे पहिला पंधरवडा अधिक परिश्रमाचा दिसून येत आहे. या दरम्यान काही महत्वपूर्ण प्रवास सुद्धा घडणार आहेत. त्या प्रवासामधनं तुम्हाला लाभप्राप्तीचे संकेत आहेत. ज्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस आहे, हॉटेल संबंधित व्यावसायिक वर्ग आहे, अशा वर्गांना सुद्धा विशेष संधीचा काळ असणार आहे पहिला आणि दुसरा आठवडा. त्याचबरोबर तृतीय स्थानावर आपण कीर्ती प्रसिद्धी सुद्धा पाहतो. या ठिकाणी 3 ग्रह असल्यामुळे थोडीशी प्रसिद्धीसाठी हा महिना संमिश्र म्हणू आपण. त्याचबरोबर या महिन्यामध्ये भावंडांचं सौख्य सुद्धा प्रदान होऊ शकतं. राशीपत्रिकेतील 4थं घर हे वास्तू वाहन सुख दर्शवतं का, तर नाही. या ठिकाणी आपण सर्व प्रकारचे सुखे सुद्धा पाहतो. या ठिकाणी असणारी मंगळांची रास आणि मंगळांचं गोचर हे अवस्थेमध्ये तृतीय भावात नाही. त्यामुळे अधिक परिश्रम घडतील 19 एप्रिल पर्यंत वास्तू आणि वाहन खरेदीसाठी. तुम्हाला जास्त शोधावं लागणार आहे. काही फ्लॅट किंवा मोकळी जागा तुम्हाला घ्यायची आहे तर या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडू शकतात. आणखीन काही शोधूयात का, काही नाविन्य मिळतंय का, असं काहीसा वेळ वाया जाऊ शकतो पहिला पंधरवडा. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला विशेष चांगली ग्रहमान आहे कारण मंगळ या ठिकाणी गोचर करतील. त्यामुळे विशेष चांगला कालावधी तुम्हाला दिसून येत आहे. राशीपत्रिकेतील 4th स्थानावरनं मातृसौख्य पाहिलं जातं. या महिन्यामध्ये मातृसौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळणार आहे. राशीपत्रिकेतील 5म स्थान जे शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. 5म स्थानामध्ये असणारी वृषभ राशी आणि शुक्रांचं गोचर मेषेतनं 4th भावातनं होतंय. शुक्र पंचमेश असून 4थातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस सर्व प्रकारचे सुखे प्राप्त व्हावीत असं तुम्हाला अधिक महत्वाकांक्षी बनवत असतात. त्यामुळे 4th स्थानाचं फळ तुम्हाला देतील, प्रणय सौख्य देतील. आणि त्यामध्ये या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये अधिक प्रणय सौख्य किंवा पुत्र पौत्र सौख्य प्राप्त होऊ शकतं. ज्यांना आपल्या मुलांच्या आरोग्याची, शिक्षणाची अधिक काळजी चिंता होती अशा पालकांना सांगू इच्छिते तुमची मकर रास आहे. या ठिकाणी शुक्रांचं गोचर सुरू होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या संततीकडनं सुद्धा शुभवार्ता करणी पडणं, त्यांच्या आयुष्यात जीवनात एखादा चांगला मंगलमय प्रसंग आणि त्या कार्यासाठी तुमची तिथे उपस्थिती किंवा तुमची जास्त प्रयत्न असे सगळे योग दिसून येत आहेत. त्यामुळे हा महिना अधिक परिश्रमाचा तुमच्या संततीकडनं शुभवार्ता प्राप्त करून देणारा असा असणार आहे. राशीपत्रिकेतील 5मावरून आपण जेव्हा शिक्षण पाहतो त्यावेळेस शिक्षण स्थानाचे अधिपती शुक्र शिक्षण स्थानामध्ये येतात, म्हणजेच 5मात येतात. त्यावेळेस विशिष्ट शुभ फळे देत असतात. तुम्हाला आर्ट साइडने तुमचं शिक्षण सुरू आहे, आर्किटेक्ट म्हणून तुम्ही शिक्षण घेत आहात, तर या सगळ्या दृष्टिकोनातून शुभ संकेत प्राप्त होतात. आर्ट साइडने कलात्मक कोर्सेस तुमचे कुठलेही सुरू असतील तर त्यामध्ये सुद्धा अतिशय शुभ योग आहेत. त्यामुळे या महिन्यामध्ये कामाचं नियोजन करायचं आहे. नवीन काही क्लासेस करायचे असतील नक्की करा. 10वी 12वी आता तुम्ही नुकतीच परीक्षा दिलेली आहे तर तुम्हाला आता पुढे काय करावं
ऍडमिशन घेऊ की नाही, नवीन काहीतरी शिकू की नाही, असे काहीसे प्रश्न पडले असतील, निश्चित या महिन्यात तुम्ही शिक्षणास सुरुवात करायची आहे. जे तुम्ही शिक्षण घेणार आहात त्या पंचम स्थानाचे जे अधिपती शुक्र आहेत यांच्या कृपेने तुम्हाला त्या शिक्षणामध्ये निष्णात होतात. त्याचबरोबर तुम्हाला त्या शिक्षणाचे पुढे भविष्यामध्ये खूप चांगले फायदे किंवा लाभ प्राप्त होऊ शकतात. म्हणून या महिन्यात शिक्षणास सुरुवात करावी. याबरोबर मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र हा महिना संमिश्र असणार आहे. थोडीशी अभ्यासाची गती वाढवावी लागणार आहे. मंगळ अस्त आहेत, त्यामुळे पहिला पंधरवडा विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे. या दरम्यान अभ्यासात टाळाटाळ होऊ शकते. म्हणून MD किंवा MBBS करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला सांगू इच्छिते, तुम्हाला या दरम्यान अभ्यासाची गती वाढवायची आहे. आळस, नैराश्य या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात शनी अस्त असल्यामुळे. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे. आपण झपाट्याने योग्य पद्धतीने जो अभ्यास करत आहोत त्या अभ्यासक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता न राहता योग्य पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे. राशीपत्रिकेतील 6ष्ठ स्थान तुमचं आरोग्य दर्शवतं. आपण आरोग्याबद्दल सुरुवातीला समजून घेतलं. या महिन्यात पायपावलांना थकवा आहे, कारण बुध असतं आहे, त्यामुळे त्वचेचे विकार सुद्धा उद्भवू शकतात. याचबरोबर दंत चिकित्सा सुद्धा करावी लागू शकते, म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. ज्यांना याचा त्रास आहे त्या लोकांना आपण या सगळ्या सूचना देत असतो. ज्यांना या प्रकारचे त्रास नाहीत त्यांना मात्र विशेष काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. सप्तम स्थान जोडदाराचं सुख दर्शवतं, प्रणय दर्शवतं, त्याचबरोबर जोडदाराची साथ सोबत सुद्धा दर्शवतं. या ठिकाणी असणारी कर्क राशी आणि या ठिकाणी कुठल्याही पापग्रहांची दृष्टी नाही, त्यामुळे अतिशय शुभ कालावधी असणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सौख्य प्राप्त होऊ शकतं. ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगते, 6ष्ठ स्थानातनं गुरूंचं गोचर आहे. गुरूंचं गोचर 4, 6, 8 आणि 12 या स्थानातनं जेव्हा असतं त्यावेळेस तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतात किंवा तुमचं कार्य, विवाहाचं कार्य संपन्न होण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्नशील गुरु करत असतात. त्यामुळे तुम्हाला विशेष या दरम्यान प्रयत्न करायचे आहेत विवाहाचं कार्य सिद्धीला जाण्यासाठी. यासाठी विशेष म्हणजे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर विवाह योग सुरू असेल तर निश्चित विवाहाचं कार्य संपन्न होईल. अष्टम स्थानाकडे जाऊयात. अचानक लाभ प्राप्तीचे हे अष्टम स्थान. या ठिकाणी असणारी रवी देवतेची रास आणि केतूंची उपस्थिती, यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये थोडासा विशेष वेळ द्यावा लागतोय. कला कौशल्य या क्षेत्रामध्ये तुम्ही काही काम करताय, शिल्पकला किंवा भौतिक शास्त्राचा तुम्ही अभ्यास करताय, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र अशा अवकल क्षेत्रातलं काही शिक्षण घेऊ पाहताय तर निश्चित तुम्ही या महिन्यात तयारी सुरुवात करायची आहे. नवीन क्लासेस जॉईन करायचे नक्की करा. या सगळ्यासाठी श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी असेल. मेडिटेशन करणं, स्वतःवरती विशेष लक्ष केंद्रित करणं, आहारावरती नियंत्रण ठेवणं, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करता आल्या तर निश्चित करा, जेणेकरून तुम्हाला या अष्टमातील केतूंची शुभ फळे प्राप्त होतील. तुमच्या कामामध्ये सातत्याने जे अडथळे आहेत, जे काही कोर्ट केसेस वगैरे सुरू आहेत त्या संदर्भातील काही कामे आहेत ती मार्गी लागत नाहीयेत, तर त्यासाठी सुद्धा ही रेमेडी तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरेल. भाग्यस्थान भाग्य आणि शुभ संकेत दर्शवतं. भाग्यस्थान तुम्हाला नवीन नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतं. भाग्यस्थानामध्ये असणारी बुधांची रास आणि बुध अस्तावस्थेमध्ये आहे, त्यामुळे या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये नवीन नोकरीचा शोध संपन्न होऊ शकतो, नोकरी प्राप्त होऊ शकते. अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये नोकरीचे शुभ संकेत आहेत, नोकरीचे योग चालू आहेत शुभ प्रमाणामध्ये, तर हा कालावधी तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरतो. त्याचे शुभ फळे तुम्हाला प्राप्त होताना दिसतील. शुभ संकेत वारंवार येणार आहेत. प्रवासाचे योग आहेत. दान धर्म, आध्यात्मिक प्रगती या सुद्धा गोष्टी तुम्हाला करून घेता येऊ शकतात. अशा पद्धतीने शुभ संकेत घेऊन हा संपूर्ण महिना येत आहे. याचबरोबर ज्यांना व्यवसाय करायचे आहेत त्यांनी दुसऱ्या पंधरवड्यामध्ये सुरुवात करावी. ज्यांचे पहिलेच कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, कापड, द्रव पदार्थ किंवा लोखंडा संदर्भातील व्यवसाय असतील किंवा ज्यांचे रिअल इस्टेट मधील बिझनेस आहेत अशा सगळ्यांना सांगू इच्छिते, शनी अस्त आहेत, त्यामुळे 19 एप्रिल नंतर तुमच्या व्यवसायाला नक्कीच शुभ प्रमाणात फळे प्राप्त होतील, लाभ प्राप्त होतील. तोपर्यंत मात्र संमिश्र स्थिती दिसून येत आहे. प्रत्येक व्यावसायिक वर्गाला वाटत असतं की माझा व्यवसाय अनेक लोकांपर्यंत पोहोचवावा किंवा माझ्या व्यवसायाला अधिक लोक आकर्षित व्हावेत. मग यासाठी आता सध्या सुरू असणारी शुक्रांची जी दृष्टी आहे, सप्तम दृष्टी जी चतुर्थातनं येत आहे दशम स्थानावर, ही व्यावसायिक वर्गाला लाभ प्राप्तीकडे घेऊन जाते. याचबरोबर ज्यांचा सोने चांदीचा व्यवसाय आहे अशा वर्गाला सुद्धा विशेष लाभ प्राप्त होत असतात. म्हणून या संपूर्ण शुभ कालावधीचा तुम्हाला लाभ करून घ्यायचा आहे, तुम्हाला योग्य फायदा करून घ्यायचा आहे. या दरम्यान तुम्हाला मोठ्या गुंतवणुकी करणं, व्यवसायामध्ये काहीतरी नाविन्य आणणं, याचबरोबर ज्यांचा कला क्षेत्रातील काही बिझनेस आहे,
कॉस्मेटिक, शोभेच्या वस्तू या संदर्भातील काही व्यवसाय आहे, सौंदर्य प्रसाधना संदर्भातील व्यवसाय आहे, अशा सगळ्या वर्गांना शुक्रांची ही सप्तम दृष्टी लाभदायक ठरणार आहे पहिला पंधरवडा. त्यामुळे तुमच्यासाठी हा कालावधी व्यावसायिक वर्गाला, या क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गाला निश्चित चांगला असणार आहे. राशीपत्रिकेतील लाभस्थानाकडे जाऊयात. आर्थिक गुंतवणुकी या महिन्यात करायच्या आहेत. नवीन काही गुंतवणुकी करू पाहताय, वेळ होता, पैसाही आहे, पण करू की नको हा संभ्रमित अवस्थेत तुम्हाला शनींनी ठेवलेला आहे. आता तुम्ही निश्चिंत होऊ शकता. 19 एप्रिल नंतर तुम्ही मोठ्या गुंतवणुकीकडे जाऊ पाहाल किंवा मोठ्या गुंतवणुकी तुम्ही करू पाहणार आहात. व्यवसायातनं मोठे लाभ जसे आहेत तसे व्यवसायासाठी मोठे कष्ट सुद्धा असणार आहेत. आणि हा कष्टदायी महिना फक्त पहिला पंधरवडा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्या पंधरवड्यामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे, कामावरती फोकस ठेवायचा आहे. या दरम्यान तुम्ही काही मीटिंग्स प्लॅन करू शकता बिझनेस डेव्हलप करण्यासाठी, त्यासाठी सुद्धा उत्कृष्ट असा महिना असेल. या दरम्यान तुम्हाला खर्च होतील ते गुंतवणुकीसाठी. विशेष वायफळ खर्चाचे योग या महिन्यात निश्चित नाहीयेत. तसेच या महिन्यात तुम्ही उपासना काय कराल, कारण उपासनेची जोड तुम्हाला द्यावी लागणार आहे. 3 ग्रह परिश्रम स्थानातनं तुमच्या राशीपत्रिकेतील गोचर करत आहेत. मग या संपूर्ण महिना तुम्हाला मारुती स्तोत्र पठण करणं, मारुतीचं दर्शन घेणं किंवा शनी चालिसा म्हणणं किंवा शनींचं दर्शन घेणं लाभदायक ठरू शकतं. किंवा मंगळ आणि बुधांची उपासना मी तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्हाला उपासना करता येऊ शकते. पूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला ह्रीं नमो नारायणा या मंत्राचा जप करायचा आहे, गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे, जेणेकरून तुमच्या जीवनामधील मंगळ आणि बुध असणारे जे काही त्रुटी आहेत, बुध तुम्हाला बौद्धिक क्षमता वाढवतात, मंगळ तुम्हाला परिश्रमी करत असतात, हे 2 ग्रह जेव्हा असतात त्यावेळेस या सगळ्या अशुभ परिणामातनं जावं लागू नये म्हणून ही उपासना दिलेली आहे. नक्की करून पहा. स्वामींच्या सेवेत राहा, तुमच्या गुरूंच्या सेवेत राहा, दत्त महाराजांच्या सेवेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा. पुन्हा भेटणारच आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. आणि त्याचबरोबर तुम्ही जसेच राशीफळ तुमच्या राशीचं समजून घेतलं तसेच मेष ते मीन राशीचं राशीफळ आपल्याच या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, तेही समजून घ्या आणि तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या राशींचं राशीफळ त्यांना पोहोचवण्यास अजिबात विसरू नका. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये, त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण आणि तुमचं नाव एवढी माहिती नोंदवायची आहे आणि आजच आपली अपॉइंटमेंट बुक करून घ्यायची आहे. भेटूयात लवकर अशाच नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.